हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। भरपूर दिवसानंतर व्लॉग येतोय माहिती आहे, पण खरं तर शिवमची परीक्षा, घरी आलेले पाहुणे आणि बऱ्याच काही गोष्टी, त्यामुळे बराच वेळ जात होता आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळ मिळत नव्हता। पण समोरचं दृश्य बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी हा कोणता व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। राम जन्मोत्सवाच्या दिवशीचा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे। खरं तर आपण पूजा अर्चा बऱ्याच गोष्टी घरात करतो, पण म्हटलं चला जवळच एक आता नवीनच राम मंदिर झालेलं आहे। म्हणजे मंदिर जुनं आहे, पण आता सध्या त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे नवीन झालेली आहे, तर म्हटलं तिथे जावं, दर्शन घ्यावं। तर मी तिथेच आलेली आहे। खरं तर पहिल्यांदाच येते या मंदिरात मी। मंदिर अगदी छोटंसं आहे, पण सुंदर असं मंदिर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। तर हे मंदिर आहे कुठे, तर हे मंदिर आहे मुंबई पुणे जुना म्हणजे नवीन हायवे आहे तिथेच जवळ असलेला मुकाई चौकाच्या बाजूलाच हे मंदिर आहे। अगदी छोटंसं मंदिर आहे। तिथे छोटासा मस्तसा पाळणा होता, त्यानंतर महादेवांचं शिवलिंग आणि आपले नंदी महाराज होते, त्यांचं दर्शन घेतलं। आणि बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशा मूर्त्या होत्या। व्हिडिओच्या शेवटी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचा आहे। बघू शकताय खूप सुंदर आणि गोजिरं असं रूप वाटतंय देवांचं सुद्धा, बघू शकताय तुम्ही। जसं की तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून समजत असेल की बऱ्याचदा मी बऱ्याच गोष्टी, म्हणजे जर आपल्याला आपली संस्कृती जपायची असेल तर ह्या गोष्टी कंटिन्यू आपल्याला कराव्या लागतात। म्हणजेच आपण जेव्हा मुलांसमोर हे सगळं करतो त्यावेळेसच आपल्या मुलांच्याही लक्षात येतं की हां, हे आपल्याला करायचं असतं, ह्या दिवशी हे करावं लागतं। त्यामुळे मी आवर्जून शिवमसमोर या सगळ्या गोष्टी करत असते। आपल्या रूढी परंपरा आपल्या मुलांना समजाव्यात यासाठी तरी कमीत कमी हे करणं आवश्यक आहे। तर तिथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर समोरच एका ठिकाणी जशी अयोध्येमध्ये मूर्ती स्थापन केलेली आहे रामांची, तशीच इथे सुद्धा आरती वगैरे होत होती, फटाके मोठ्या जल्लोषात फुटत होते। तर म्हटलं चला एकदा जाऊन तिथे सुद्धा दर्शन घेऊन येऊया। पण तिथे दर्शन घ्यायला गेल्यानंतर खरं तर पुण्यात ढोल ताशा पथक हे फार प्रसिद्ध असे आहेत आणि पुण्याचा पुणेरी ढोल वगैरे ते जरा जास्त प्रसिद्ध आहेत। तर आम्ही तिथे गेल्यानंतर मी पहिल्यांदा इतकंच जवळून ते बघत होते, त्यामुळे मला खूप सुंदर वाटत होतं। मी त्याचा व्हिडिओ ऑडिओ एडिट वगैरे करणार नाहीये, तो ऑडिओ मी तसाच ठेवणार आहे। पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। पण हे जे आत्ता समोर जे होतंय फटाके फोडण्याचं, ते कमी करायला हवं असं सुद्धा मला वाटतं। तर इथे बाजूलाच असलेलं ढोलताशा पथक अगदी सुंदररित्या त्यांचं वाजवण्याचं काम चालू होतं, ते तुम्ही सुद्धा ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये
विठोबांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे परतीच्या मार्गासाठी निघालो. तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. त्यानंतर जवळच असलेल्या घराच्या जवळ असलेल्या एका मंदिरात परत दर्शनासाठी गेलो. एकदा दर्शन घेतलं काय 100 वेळा दर्शन घेतलं काय सारखंच असेल, पण 100 वेळा दर्शन घेतल्याने काय कमी होणार आहे या गोष्टीचा विचार करून जिथे मला तो देव दिसेल तिथे मी दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असते. तर आजच्या छोट्याशा व्हिडिओसोबत मी इथेच थांबते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता सुट्ट्यांमध्ये रेग्युलर व्हिडिओ येण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.